नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून सुळेवाडी गावातील शेती पिकांची पाहणी. पावसाअभावी नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी केली चर्चा. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक. गुरुवारपासून दिला बेमुदत संपचा इशारा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची शहरात जोरदार मोर्चे बांधणी. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आली निरुत्साहतेची मरग. पहा वृत्तवेधचा विशेष राजकीय वृत्तांत. आणि बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या वसीमचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू. मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात. कुमठा तांडा इथं घडली घटना. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून सुळेवाडी तालुका माळशिरस येथील पावसाअभावी नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली. सोलापूर जिल्ह्यातील विविध दुष्काळ भागात पाहणी दौरा करण्यात आला. या पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए मुरलीधरन व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांचा समावेश आहे. सदरच्या केंद्रीय पथकाने माळशिरस तालुक्यातील विविध गावातील शेती पिकांची पाहणी केली. यावेळी पावसाअभावी झालेल्या नुकसानासंबंधी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान सदरचे केंद्रीय पथक या नुकसानग्रस्त भागासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा गुरुवारपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला असून शहर जिल्ह्यातील सुमारे 45,000 कर्मचारी सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा सोलापूर व राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या संयुक्त आदेशाने जुनी पेन्शनसह विविध 17 मागण्यांसाठी गुरुवार 14 डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात सोलापूर शहर जिल्ह्यातील वर्ग 3 व वर्ग 4 मधील सुमारे 45,000 कर्मचारी सहभागी होणार आहेत. नवीन पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन तात्काळ लागू करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायमस्वरूपी नियमित कराव्यात. रिक्त पदे तात्काळ भरावीत. विनाअट अनुकंपा तत्वावरचे नियुक्तीपत्र द्यावीत. कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटन करणे. अनुशेषाअंतर्गत असलेली पदोन्नती तात्काळ द्यावी. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक पद भरतीवरील बंदी उठवावी. शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना चालू करावी. समूह शाळा योजनाद्वारे शाळांचे होणारे कॉर्पोरेट धार्जिणे खासगीकरण रद्द करावे. नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा. 5व्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करावी. सेवानिवृत्तीचे वय 60 करणे व इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कर संकलन विभागाने अक्कलकोट रोड MIDC येथील एक कारखाना थकबाकीपोटी सील करण्यात आला. तसेच उत्तर कसबा येथील अपार्टमेंटमधील 2 गाळे सील करत येथील पाणी पुरवठाही खंडित करण्याची कारवाई पथकाने केली आहे. महापालिका मिळकत कर वसुलीसाठी मिळकत कर विभागाची शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई मोहीम दुसऱ्या दिवशीही राबवण्यात आली. मंगळवारी अक्कलकोट रोड MIDC येथील एक कारखाना थकबाकीपोटी सील करण्यात आला. तसेच उत्तर कसबा येथील अपार्टमेंटमधील 2 गाळे सील करत तेथील पाणी पुरवठाही खंडित करण्याची कारवाई पथकाने केली आहे. सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि जप्ती कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी 100 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी अक्कलकोट रोड MIDCतील राजमौली बंकय्या कमटम राजमल्लू बंकय्या कमटम यांच्याकडील 3,51,346 रुपये इतक्या थकबाकीपोटी कारखाना सील केला. तसेच उत्तर कसबा येथील समीर वामन लोंढे या मिळकतदाराचे अपार्टमेंटचे 1,02,04 रुपये थकबाकीपोटी 2 गाळे सील करून पाणी पुरवठा खंडित केला. दरम्यान दिवसभरात 1,15,79,195 रुपये मिळकत कर भरणा झाला आहे.
महापालिका मिळकत कर अभय योजनेतून आजपर्यंत एकूण 18,86,00,000 रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत. ही कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करणकोट, श्रीनिवास लिंगराज, चन्नप्पा म्हेत्रे, विजयकुमार कर्ली, नितीन परदेशी, अमोल पवार, जयवंत फुटाणे, दिलीप भोसले, वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अभय योजना जाहीर करण्यात आली. 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीपर्यंत या योजनेची मुदत असणार आहे. दरम्यान सोमवार दिनांक 11 डिसेंबर पासून थकीत मिळकतदारांविरुद्ध कारवाईची मोहीम हातात घेण्यात आली आहे. मिळकती सील व जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील मिळकतदारांनी या अभय योजनेचा मुदतीत लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे मिळकत कर विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात अजित पवार गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याने अजित पवारांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत निरुत्साहाची मरगळ दिसून येत आहे. पहा वृत्तवेधचा राजकीय विशेष वृत्तांत. राजकारणाच्या दृष्टीने सोलापूर शहर जिल्हा महत्त्वाचा मानला जातो. शहर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच मोठमोठ्या नेत्यांचा रस दिसून येतो. काही नेत्यांनी तर सोलापूर ही आपली कर्मभूमीच मानली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात आपल्या पक्षाचा, गटाचा आणि पदाधिकाऱ्यांचा वरचष्मा राहावा यासाठी नेहमी सक्रिय दिसून येतात. याच अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यासाठी शहरात चुरस निर्माण झालेली दिसत आहे. पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सोलापूर शहर जिल्ह्यात आपलेच राजकीय अस्तित्व कायम राहावे यासाठी आग्रही भूमिका घेताना दिसतात. आता यामध्ये आणखी भर पडली असून शरद पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोलापूर शहर जिल्ह्याच्या राजकारणात जातीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांनी सोलापूर शहर जिल्ह्यासाठी काही दिवसांपूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. त्यामुळे शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. दरम्यान एकीकडे अजित पवारांनी शहर आणि जिल्हा अध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष यांची निवड करत जिल्हा पातळीवर स्थानिक पदाधिकारी निवडीचे सूचना शहर आणि जिल्हा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यानुसार अध्यक्ष आपल्या स्तरावर इच्छुकांच्या मुलाखती घेत असल्याचे दिसून येत आहे. या मुलाखतीस कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे स्वतः अजित पवार आणि त्यांचा गट शहराच्या राजकारणात सक्रिय दिसत असताना दुसरीकडे शरद पवार गट मात्र मरगळलेल्या अवस्थेत दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याअगोदर मातब्बर नेत्यांनी शरद पवारांच्या छत्रछायेत येणे पसंत केले होते. परंतु आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून राजकीय परिस्थिती बदलली असल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण होत आहे. दरम्यान शरद पवार यांच्या गटाच्या कोणत्याही महत्त्वाच्या पदांच्या निवडी अद्यापही झालेल्या नाहीत. केवळ नावांच्या चर्चा ऐकण्यास मिळत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाहीये. काही दिवसांपूर्वी हो नाही करत शेवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. त्यामध्ये देखील नाराजीचा सूर दिसून आला. हे नाव नको, ते नाव नको असे म्हणत म्हणत भविष्यात आपल्या कामी येणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्यात आल्या. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फादर बॉडीतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी महत्त्वाच्या असताना देखील यावर अद्यापही निर्णय होत नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये लक्ष घालणे कमी केले आहे. जे काही ठरवतील ते साहेबच ठरवतील, जे काही करतील ते साहेबच करतील असे म्हणून दिवस ढकलले जात आहेत. मात्र या वेळखाऊ आणि मरगळलेल्या अवस्थेने राजकीय वर्तुळात उत्साही आणि आग्रही कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा पडत असून साहेब इकडे एकदा लक्ष द्या असा सूर आता स्थानिक पदाधिकाऱ्यांमधून आवळला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर आमदार प्रणिती शिंदे यांनी आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर जिल्ह्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शासनाकडे विविध मागण्या मांडत सरकारचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ लवकरात लवकर स्थापन करा, अक्कलकोट रोड एमआयडीसी, चिंचोळी एमआयडीसी मध्ये रस्ते, ड्रेनेज, अग्निशमन दल आणि मूलभूत सोयीसुविधांची व्यवस्था, कामगारांसाठी सोयीसुविधा आदींसाठी निधी उपलब्ध करून द्या. सोलापुरात कौशल्य विकास योजना राबवावी. सोलापुरात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आणि आयटीआय मध्ये वस्त्र निर्माण अभ्यासक्रम ताबडतोब सुरू करावे. एमआयडीसी मध्ये नवीन उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. यंत्रमाग उद्योग आणि कामगारांचे रोजगार वाचवण्यासाठी चीनमधून आयात होणारे टेक्सटाईल्स वस्तू, सुताची आयात बंद करावी. ऊर्जा विभागाचा टफ पोर्टल सुरू करावे. सोलापूरसाठी टेक्सटाईल मेगा क्लस्टर मंजूर करावे. बीडी उद्योग बंद करायचे असेल तर बीडी कामगारांना पर्यायी रोजगार किंवा शिलाई मशीन उपलब्ध करून द्यावी. बांधकाम कामगारांचे मध्यान्ह भोजन योजना पुन्हा सुरू करावी. रिक्षा चालकांसाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन करा.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नोकरी भरतीमध्ये भाग घेतलेल्या परंतु 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती आदेश दिले किंवा रुजू करून घेतले अशा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ द्यावा. केंद्र सरकारने त्यांच्या आशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली आहे. पद्मशाली आणि कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी 1967 आणि 1950 पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करा. रमाई आवास योजनेच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांसाठी घरकुल योजना सुरू करावी. एकरूख सिंचन योजना कॅनल दुरुस्त करून दक्षिण सोलापूरमधील 21 गावे, अक्कलकोटमधील 51 गावांना पाणी पुरवठा करा. अशा अनेक मागण्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्या आहेत. त्यावेळेस दाखवली होती तीच अर्जन्सी आणि तीच घाई गडबड जर योजनेच्या अंमलबजावणीच्या वेळेस जर झाली असती किंवा जर होत असती तर थोड्या प्रकारची आम्ही काहीतरी आनंद किंवा खुशी व्यक्त केली असती. पण हे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे का नाही हा मनात प्रश्न उद्भवतोय. आज केवळ इलेक्शनसाठी 1 वर्ष पण राहिला नाहीये, 1 वर्षापेक्षा कमी. आणि अशी मनात शंका उद्भवते की आताच तुम्ही मग सगळ्या योजनांची अंमलबजावणी करणार आहात का पुढच्या बजेटमध्ये. आणि इलेक्शनच्या तोंडावर म्हणजे इलेक्शन पर्यंत शेतकरी असतील, कामगार असतील, त्यांचा अंत बघायचा आणि मग शेवटी घोषणाबाजी करायची. हे कुठेतरी हे कट कारस्थान चाललंय का हे मनात प्रश्न उद्भवतो. कारण का आज महत्वाचा उद्योग कामगार व ऊर्जा विभाग आहे आणि महाराष्ट्रातले उद्योग जे आहेत, MIDCs ज्या आहेत त्या ओस पडल्या आहेत, त्या वाऱ्यावर पडल्या आहेत. खास करून सोलापूरची जी MIDC आहे, ज्या MIDCs महापालिकेच्या हद्दीत असतात तिथे ना उद्योग मंत्र्यांचं काही, उद्योग डिपार्टमेंटचं काही देखभाल असते, ना महापालिकेची देखभाल असते. MIDC चिंचोळी आणि MIDC अक्कलकोट या सोलापुरातल्या 2 महत्वाच्या MIDCs आहेत. आणि तिथे रस्ते असतील, इतर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, फायर स्टेशन असतील, कोणत्याही वारंवार अधिवेशनात आम्ही हे मांडतो पण त्याचं काहीच होत नाही. आता खरं तर आम्ही हताश व्हायची पाळी आली किंवा जनता हताश व्हायची पाळी आली आहे. पण ह्या बाबतीत आपण काहीतरी लवकर करावं अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करते. सोलापूर MIDC चिंचोळीमध्ये रस्ते नाही आहेत, तिथे ड्रेनेजची नीट सोय केली जात नाही, तिथे कामगारांसाठी नीट त्या ठिकाणी वॉशरूम्स असतील किंवा ह्या सगळ्या सुविधा असतील, बेसिक सुविधा नाही आहेत. आणि महापालिका हात वर करते. MIDC म्हणते आम्ही, इंडस्ट्रीज म्हणतात आम्ही महापालिकेला कर भरतो पण महापालिका काहीच करा तयार नाही. वारंवार आम्ही त्या ठिकाणी मीटिंग्स घेतल्यात आणि MIDC आणि उद्योग विभागाला सांगितलं की थोडे फंड्स लागणार आहेत, एवढे काही जास्त फंड्स लागणार नाही आहेत, आपण त्या ठिकाणी फंड्स देऊन लवकरात लवकर. आणि महाराष्ट्रात सगळ्या MIDCत हा विषय आहे की तिथे मूलभूत सोयी सुविधा झाल्या नाहीयेत, तर आपण लवकरात लवकर तिथे फंड्स देऊन त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या. त्यानंतर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे खरं तर ही तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, हे संधी आहे, पण त्याचं सोनं तुम्ही का करत नाही यात मला माहित नाही. कौशल्य विकास मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना सगळ्या ITI बरोबर टायअप केलेलं आणि ITI बरोबर टायअप करून तिथे आपण कौशल्य विकास MIDC बरोबर PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं मॉड्यूल वापरून ITI मध्ये ट्रेनिंग देऊन मग MIDC मधल्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्या त्यांना अब्झॉर्ब करायचं. आता तो प्रोग्राम डिस्कंटिन्यू झालाय आणि म्हणून MIDC मध्ये आपण बघतो की मोठ्या पोस्टवर तुटवडा आहे. तिथे म्हणतात की इथे गरज आहे पण स्किल लेबर नसल्या कारण आणि त्यांना कुठे ट्रेनिंग दिलं जात नाही जे आपण ITI मध्ये करायचो, त्या कारण ती एक मोठी गॅप निर्माण झाली आणि बेरोजगारीचा तर तुम्हाला माहिती आहे आकडेवारी वाढत चालली आहे. सोलापूर ITI मध्ये वस्त्रनिर्माण कोर्स होता त्यांचा, वस्त्रनिर्माण अभ्यासक्रम, तो अचानक बंद करण्यात आला कारण का ते म्हणतात ऍडमिशन्स नाही आहेत. पण तुम्ही जर पब्लिसिटीच केली नाही, तुम्ही जर ह्याचा प्रसार व प्रचारच केला नाही तर तुम्हाला ऍडमिशन्स कसे मिळतील. आणि सोलापूर हे टेक्सटाईल हब आहे, तिकडे युवकांना हा अभ्यासक्रमामध्ये ऍडमिशन्स पाहिजेत आणि इंडस्ट्रीजना युवकांना अब्झॉर्ब पण करायचं आहे. पण सरकार ह्या बाबतीत काहीच करत नाहीये. उलट जिथे तुम्ही स्किल डेव्हलप करू शकता, कौशल्याचा विकास करू शकता, तिथे तुम्ही हा कोर्स बंद करून टाकता एका रात्रीत.
आणि जे ऍडमिशन्स घेतलेले ते पण मुलं सगळे वाऱ्यावर आता त्या ठिकाणी आहेत. म्हणून सोलापूर ITI मध्ये हा जो कोर्स आहे वस्त्रनिर्माण अभ्यासक्रम तो ताबडतोब आपण सुरू करून ह्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सरकारचं दायित्व आहे. आणि MIDCच्या इंडस्ट्रीजमध्ये जे जे स्किल लेबर लागतं त्यासाठी आपण ITI बरोबर पार्टनरशिप करून किंवा ITI बरोबर एकंदरीत योजना करून आपण वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ट्रेनिंग द्यावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे. त्यासोबत MIDC मध्ये जे लँड अलॉटमेंट होतं, मोठे मोठे कंपनीज आहेत त्यांना गुंतवणूक करायची इच्छा पण आहे, पण लँड अलॉटमेंट होतच नाही. कारण का तिकडे एकतर महाराष्ट्र सोलापूर शहराचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून सकाळी 11 वाजता त्यांचे दुःखद निधन झाले आहे. काँग्रेसचे माजी खासदार तथा विद्यमान BRS नेते धर्मण्णा मोंडय्या सादुल वय 83 यांचे बुधवारी 11:15च्या दरम्यान एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 1989 साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार झाले. त्यानंतर पुन्हा 1991 साली पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत ते सोलापूरचे खासदार झाले. माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या काळात ते खासदार होते. नरसिंहराव यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. काँग्रेसकडून ते 2दा खासदार झाले. यंत्रमागधारक संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. मेहता प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिमुकल्या बालगोपाळांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला. कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता प्रशालेचा वार्षिक स्नेह मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रसिद्ध निवेदक अभिराम सराफ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापिका मंजुषा कुगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्नेह मेळाव्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख मान्यवर अभिराम सराफ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. विविध विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. दरम्यान पारितोषिक वितरण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी लुटण्यात आली. यावेळी विविध गीतांवर चिमुकल्या बालगोपाळांनी आपला कलाविष्कार सादर करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी चिमुकल्या बालगोपाळांचे आणि त्यांच्या कलाविष्कारांचे कौतुक केले. याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी शीतल जालिमींचे, विद्यार्थी प्रतिनिधी ईशान नारायणकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रावणी सांगोलकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सोलापूर शहरात बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमाराला ही घटना उघडकीस आली आहे. वसीम उस्मान भोले वय 24 राहणार भीमाशंकर नगर नई जिंदगी असे बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. यात हकीकत अशी, बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास वसीम भोले हा तरुण कुमठा तांडा येथील आवारात बेशुद्ध अवस्थेत मिळून आला होता. त्यास उपचारासाठी यादीसह पोलीस हेड कॉन्स्टेबल गावठे नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी उपचारासाठी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी वसीम भोले या तरुणास मृत घोषित केले असून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अधिक तपास विजापूर नाका पोलीस करत आहेत. फुलवाडी तालुका तुळजापूर येथील श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेचा दिनांक 13 डिसेंबर रोजी समारोप झाला. यात्रा कालावधीत सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. फुलवाडी तालुका तुळजापूर येथील श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेचा 13 डिसेंबर रोजी समारोप झाला. यात्रा कालावधीत सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता अग्निप्रवेश, सकाळी 11 वाजता महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली. सालाबादप्रमाणे याही वर्षी 12 व 13 डिसेंबर 2023 या कालावधीत फुलवाडी येथे श्री नागनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. 12 डिसेंबर रोजी दर्श सोमवती अमावस्या या दिवशी पहाटे 5 वाजता श्रींचा महाअभिषेक झाला. त्यानंतर महाप्रसाद होऊन दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये पालखी मिरवणूक, मानाच्या काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यात्रेमध्ये अग्नी तोडवणे, शस्त्र टोचणे, विविध धार्मिक कार्यक्रम करणे, जावळ काढणे, नवस फेडणे, दंडवत घालणे, चांदीचा नागोबा अर्पण करणे आदी कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर गावातील सर्व आडनावांची मुले एकत्रित येऊन काठी उचलण्याची परंपरा या यात्रेमध्ये पाहायला मिळाली. 13 डिसेंबर रोजी सकाळी पालखी तसेच मानाच्या काठ्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता धर्मगुरूंच्या उपस्थितीत नागरिकांनी अग्निप्रवेश केला. 11 वाजता महाआरती, महाप्रसाद झाला. यानंतर यात्रेची सांगता झाली. 2 दिवसांच्या यात्रा कालावधीत हजारो भाविकांनी नागनाथ महाराजांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष हिप्परगे, सातलिंग बोंगरगे, गुरुराज हांडगे, रामराज हांडगे, राजेंद्र धबाले, चंद्रकांत लोहार, संजय हांडगे, रामचंद्र हांडगे, तुकाराम भोळे, सुभाष भोळे, अमोल हांडगे, राम हिप्परगे यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व बसवेश्वर युवा मंचच्या युवकांनी परिश्रम घेतले. ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या चप्पलफेकीच्या निषेधार्थ जिंतूर तहसीलदार यांना सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. आज 13 डिसेंबर 2023 रोजी ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या चप्पलफेकीच्या निषेधार्थ जिंतूर तहसीलदार यांना सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी नेते नानासाहेब राऊत, ॲडव्होकेट विनोद राठोड, राजाभाऊ नागरे, अविनाशभाऊ काळे, कुबेरराव हलगुंडे, आनंदराव कोरडे, निवृत्ती वनकर, दत्ता काळे, अशोक थिटे, संतोष राठोड, रोहित चव्हाण, श्रीनिवास घुगे, गडवे बाल्मिक, सुंदर इघारे, प्राध्यापक वजीर सर, बाळू काष्टे, गणेश काष्टे, श्याम मस्के, ज्ञानेश्वर थोरात, कृष्णा लोटे, विश्वनाथ कांगणे, कृष्णा टाकरस, राहुल घुले, दादाराव गडदे, हरी कानडे, सोपान पालवे, मोंजाजी पालवे, योगेश कंठाळे, अशोक कठारे आदी सकल ओबीसी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरुद्रप्पा हांजगे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. गुळहल्ली तालुका तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्त्री जन्माचे कट्टर समर्थक शिवरुद्रप्पा हंजगे यांना आंतरराष्ट्रीय समरसता मंच काठमांडू नेपाळ या संस्थेचा मानाचा आंतरराष्ट्रीय G20 समरसता पुरस्कार मिळाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय समरसता मंचच्या वतीने राजनैतिक संबंध अधिनियम 1972 तसेच जिनेव्हा कन्व्हेन्शन 1949 च्या अनुषंगाने संस्था काठमांडू नेपाळ येथे 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात जागतिक पातळीवर G22 समरसता सांस्कृतिक समन्वय संमेलन भरवणार आहे. त्याच संमेलनात हांजगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदरील पुरस्काराचे वितरण नेपाळचे प्रथम उपराष्ट्रपती न्यायमूर्ती परमानंद झा यांच्या हस्ते होणार आहे. शिवरुद्रप्पा हंजगे हे गुळहल्ली तालुका तुळजापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या निर्मल ब्लिडकॉन संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. तसेच ते स्त्री जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने करतात. सामाजिक समरसतेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांना हा मानाचा
जागतिक पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे गुळहळ्ळी परिसरातील जनतेने स्वागत केले असून अभिनंदन केले जात आहे. जिंतूर तालुक्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी जनजागृती मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा व अन्य निवडणुकांच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक निवृत्ती गायकवाड, जिंतूरचे तहसीलदार राजेश सरवरे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर प्रत्येक गावात ही ईव्हीएम जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. आज तहसील कार्यालयाच्या प्रांगणात या मोहिमेची सुरुवात झाली. या जनजागृती पथकामध्ये यूएस गायकवाड, सोपान खताळ, पांडुरंग निळे, भगवान डोईफोडे यांनी ईव्हीएम जनजागृती संदर्भात उपस्थित नागरिकांना माहिती देऊन मतदानाचे प्रात्यक्षिक करून उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊन समाधान केले. या ईव्हीएम जनजागृती अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून सुळेवाडी गावातील शेती पिकांची पाहणी. पावसाअभावी नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी केली चर्चा. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक. गुरुवारपासून दिला बेमुदत संपचा इशारा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची शहरात जोरदार मोर्चे बांधणी. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आली निरुत्साहतेची मर्ग. पहा वृत्तवेधचा विशेष राजकीय वृत्तांत. आणि बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या वसीमचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू. मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात. कुमठा तांडा इथं घडली घटना. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.